20 तारखेला मुंबईच्या दिशेने निघणारा मराठा मोर्चा अडवल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरांना वेढा घालू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। 20 तारखेच्या आत मराठा आरक्षण द्या असं सांगतानाच मोर्चा अडवला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही जरांगेंनी इशारा दिला। मी आमच्या गाड्या अडविणार। तुम्ही जर गाड्या अडवायचा प्रयत्न केला का त्यात का दगड नाहीयेत। आम्ही अन्नधान्य घेऊन चाललो आमचं खायचं प्यायचं। तुम्ही नोटीस देणार एकावर गुन्हा दाखल करून तुम्ही नुसतं अडवा। तुम्हाला फडणवीस साहेबांच्या नागपूरच्या आणि मुंबईच्या घराला येडा टाकलाच म्हणून सांगायचं लाखाच्या लोकांनी, शिंदे साहेबाच्या सुद्धा आणि त्या अजितदादा सुद्धा, बारामतीच्या घराला पण आणि मुंबईच्या पण। कारण तुम्ही जर आमच्या गाड्या अडवणार, आमच्या पोर उपाशी मारायचे का तुम्हाला? त्यात का दगड काठे आहेत का? तुम्ही कसं रोखू शकता? लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाला येणारे लोक कसे रोखू शकता तुम्ही? तुम्ही जर वाटाने आम्हाला गॅस नाही मिळून दिला, काय आम्हाला दुकानातून मिळालं नाही पाहिजे याचे प्रयत्न केले, कारण तुम्ही इथून पाठीमागे केलेला आहे की नेट बंद कर, आमक बंद कर, तुम्ही गाड्याला डिझेल नाही मिळू दिले। आम्ही तर आमच्या व्यवस्थेने चाललेलोच आहेत, पण तुमची सुद्धा सगळी रसद बंद होणार आहे। मग तुम्हाला भाजीपाला मराठीत देत नाहीत, मग आम्ही संपावर जातो इथले मागं राहिलेले। भाजीपाला नाही, अन्न धान्य नाही, तुम्हाला गहू नाही, तुम्हाला काहीच नाही, मग डाळी नाही, सोयाबीन नाही, आम्ही काहीच देत नाही तुम्हाला। मग आम्ही इकडे दुधाचे खवे करणार, तुप करणार दह्याची, आम्ही ते साठून ठेवणार, पण तुम्हाला काय नाही देणार।